नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेश आज रात्रीपर्यंत काढा. आज वाशीतच थांबतो. मुंबईमध्ये येण्याचा निर्णय उद्या दुपारी 12 वाजता घेणार. मनोज जरांगे पाटील ठाम. अध्यादेश मिळाला की विजय गुलाल घेऊन मुंबईत जाणार, नाही तर उपोषणासाठी मुंबईत येणार आणि जर आझाद मैदानाकडे निघालो तर माघारी फिरणार नाही. मनोज जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम. सरकारने दोन्ही बाजूने विचार करून निर्णय द्यावा. ओबीसींवर अन्याय झाला तर ओबीसी समाज निश्चितपणे आंदोलन करणार. छगन भुजबळांकडून स्पष्ट. छगन भुजबळ आंदोलनाचं उसना अवसान आणत होते. उसना अवसान म्हणून लढाई जिंकता येत नाही हे समजल्यानंतर भुजबळांना घरी बसावं लागलं. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांची छगन भुजबळांवर टीका. 26 जानेवारीचा मान ठेवून आझाद मैदानावर जात नाही, पण मुंबई सोडणार नाही. आजचा मुक्काम वाशीमध्ये. जरांगे पाटील ठाम. नोंद सापडलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळावं. प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तींच्या सगळ्या सोयऱ्यांना त्याच आधारावर प्रमाणपत्र द्यावं. जरांगे पाटील सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम. कोणाला डाव साधू द्यायचा नाही, आरक्षण मिळवून द्यायचं आहे. मोकळं माघारी जायचं नाही. जरांगे पाटलांचा निर्धार. सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार, कायद्याचं पालन करून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. 54 लाख नोंदी सापडल्या तर प्रमाणपत्रांचं वाटप करा. 37 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं सरकारकडून वाटप. 37 लाख म्हणजे कुणाला? आम्हाला नावासह डेटा द्या. जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी. नोंदी मिळालेल्या घरातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं. वंशावळांना प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे. जरांगे पाटलांची माहिती. कुणबी प्रमाणपत्रासाठी आपल्याला अर्ज करणं आवश्यक. नोंदी मिळाल्यानंतर प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी जबाबदारी आपली असणार. नोंदी मिळवण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी ही आपलीच. जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन. समितीने काम करत राहायचं, नोंदी शोधत राहायच्या. महाराष्ट्रभर काम करावं. समितीला टप्प्याटप्प्यानं मुदतवाढ दिली जाणार. जरांगे पाटलांकडून नोंदी शोधत राहण्याची विनंती. आरक्षण मिळेपर्यंत शासकीय जागांची भरती करू नका. जर भरती करायची असेल तर आमच्या जागा सोडून भरती करा. जरांगे पाटलांकडून सरकारला आवाहन. मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा. मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे. सरकार जरांगेंना दिलेला शब्द पाळणार. पंकजा मुंडेंकडून विश्वास व्यक्त. पिढ्यानपिढ्या टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील. कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी स्पष्ट केली भूमिका. मराठा बांधवांकडून रुग्णवाहिकेला वाढ. सभास्थळी आलेली रुग्णवाहिका भर गर्दीत मराठ्यांनी वाट करून दिली. मराठा बांधवांना दुचाकीच्या चारही बाजूला लावले जरांगे पाटलांचे फोटो. वेगवेगळ्या पद्धतीनं मराठा बांधवांकडून जरांगे पाटलांना पाठिंबा. पुणे जिल्ह्यातील 4.25 लाख कुटुंबांचं मराठा सर्वेक्षण पूर्ण. सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवसाखेर 4.25 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण. एकूण लोकसंख्येच्या 14% लोकांचं सर्वेक्षण झालंय. वाशिम जिल्ह्यातील 1,230,000 कुटुंबांचं सर्वेक्षण सुरू. 700 गावांमध्ये 2600 प्रगणकांकडून सर्वेक्षणाचं काम. 182 प्रश्नांची उत्तरं भरण्यासाठी अर्धा ते पाऊण तासांचा वेळ. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील कुणबी दाखले वितरणास सुरुवात. आतापर्यंत 800 कुणबी दाखल्यांचं वितरण. परभणीच्या पालम तालुक्यामध्ये 10 युवकांना कुणबी जात प्रमाणपत्रांचं वितरण. प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसीलदारांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप. मराठा समाज पाठोपाठ मुस्लिम समाजाकडून कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी. परभणीच्या सेलू येथील मुस्लिम समाजाची तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कलमड इथं ठाकरे गट आक्रमक. भाजप कार्यकर्त्यांच्या आक्षेपार्ह पोस्टर नंतर वातावरण तापलं. भाजपचा कार्यकर्ता असल्यानं अटकेची कारवाई होत नसल्याचा आरोप. निवेदिता चौधरी भाजपच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी. चंद्रशेखर बावनकुळेंकडून चौधरींना नियुक्तीपत्र. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज. जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांकडून सभास्थळाची पाहणी. जिल्हाधिकाऱ्यांचा विमानतळ परिसरातील सभास्थळाचा आढावा. हिंगोलीतील निजामकालीन गेस्ट हाऊसचं पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या हस्ते लोकार्पण. TV9 मराठीच्या बातमीनंतर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या बिल्डिंगचं लोकार्पण संपन्न. नांदेडमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता. सध्या जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 66% पाणीसाठा उपलब्ध. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन.
पंढरपूरच्या श्री विठ्ठलाला भाविकांकडून सोन्याचं घोंगडं दान. 82 तोळं सोनं वापरून बनवलं घोंगडं. भाविकांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर दान करण्यात आलं. अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये मेथीचे दर कोसळले. दराअभावी बीडमधील शेतकरी वैभव शिंदेंकडून रस्त्यावर मेथी फेकत संताप व्यक्त. मेथीला केवळ 50 पैसे जुडीप्रमाणे दर मिळाल्यानं शेतकरी हताश.